जय शिवराय मित्रांनो, पीएम किसान योजना म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि त्याच्याच आधारावर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण करणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर मित्रांनो, या दोन्ही योजनेचे जे काही नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता, त्याच्यानंतर पीएम किसान 19वा हप्ता हा नेमका कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये काही नवीन बदल झाले आहेत का, त्याच्यानंतर या बजेटमध्ये वाढ झाली आहे का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, या दोन्ही योजनेचा ज्या काही महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना, तर या योजनेमध्ये सर्वप्रथम आपण बघूयात याच्यामध्ये वाढ झालेली आहे का। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव तो प्रस्ताव काढण्यात आलेला आहे, परंतु सध्याच या बजेटमध्ये वाढ करण्यात येणार आहे, कारण की राज्याचं जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचा प्रस्ताव पूर्णपणे पास केला जाईल आणि त्याच्यानंतर राज्यातील जे काही नमो शेतकरी योजना असेल, त्याच्यानंतर पीएम किसान असेल, तर या दोन्ही योजनेच्या रक्कममध्ये निधीमध्ये वाढ होणार आहे। त्याच्यात ते म्हणजे आता सध्या जे काही 19वा हप्ता आहे किंवा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता असेल, तर या दोन्ही योजनेमध्ये सध्या वाढ होणार नाही, ती वाढ फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन याच्यामध्ये होऊ शकते। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये नेमक्या कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं लँड सेटिंग यस आहे, त्याच्यानंतर जे काय आधार लिंक बँक खाता असेल तर त्याचं स्टेटस सुद्धा यस आहे, तर असे सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत। आणि ज्या तुमचं स्टेटस यस आहे का नाही ते कसं बघायचं, त्याच्यासाठी आपल्याला शासनाच्या माध्यमातून एक पोर्टल दिलेलं आहे, ते पोर्टल म्हणजे पीएम किसान, त्यावरती तुम्हाला जायचे आहे। त्यावर गेल्याच्या नंतर तुम्हाला 3 नंबरला दाखवलं जाईल की त्या ठिकाणी पीएम किसान स्टेटस, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर तुम्हाला मागितला जाईल, तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। तर जर नंबर तुम्हाला माहीत नसेल तर वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर काढा म्हणून असा प्रकारचा पर्याय दिला आहे, तर त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक साईडला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल आणि दुसऱ्या बाजूला आधार नंबर दाखवला जाईल। अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही स्टेटस काढू शकता। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवला जातो, त्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता। आता हा नंबर काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर पुढे दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघू शकता तुमची पूर्ण माहिती, त्याच्यानंतर तुमच्या खात्यात किती हप्ते जमा झाले, कोणत्या बँक खात्यात जमा झाले, त्याच्यानंतर कधी जमा झाले, याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे। त्याच्यानंतर इलिजिबल स्टेटस, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघू शकता लँड सेटिंग यस, त्याच्यानंतर बँक आधार स्टेटस यस आणि केवायसी यस, तर असे तिन्ही पर्याय जर तुमचे यस असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पीएम किसानचा 19वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा आहे। आता तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हे दोन्ही हप्ते एकत्रित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकतात, अशा प्रकारची एक माहिती समोर आली आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून नेमके कोणकोणते काय बदल झालेले आहेत का, याचा हप्ता कधी पडणार आहेत, पात्र शेतकरी कोणते आहेत, अपात्र शेतकरी कोणते आहेत, त्याच्यानंतर शेतकऱ्याचे स्टेटस कसं बघायचं, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तर मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि पीएम किसान योजना या योजनेविषयी तुम्हाला जर काही अडचणी असेल तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओचं। धन्यवाद।